इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांमध्ये जे युद्ध पेटलंय, रोज याविषयी आपण प्रत्येक अपडेट जाणून घेतोय. पण तुम्ही म्हणाल त्या दोन देशांचं भांडण सुरू आहे, युद्धाचा त्याचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे? खरं तर या युद्धाचे आपल्या देशावरही काही परिणाम होणार आहेत. इराण इस्रायल या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यात. कच्च्या तेलाचा दर आता प्रति बॅरल $80 जवळपास पोहोचलाय. त्यानंतर आता भारतात पेट्रोल डिझेलच्या किमती देखील वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते. याच संदर्भात पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी माहिती दिली आहे. युद्ध जर जास्त काळ सुरू राहिलंच तर भारतात पेट्रोल डिझेलच्या किमती देखील वाढण्याची दाट शक्यता निर्माण होते. एवढंच नाही तर इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आपल्या स्वयंपाकघरातही दिसून येतोय. भारतात येत्या काळात LPG सिलेंडरच्या किमती वाढू शकतात. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम सिलेंडर्सच्या दरांवर दिसून येतोय. कारण देशातील प्रत्येक 3 LPG सिलेंडर्सपैकी 2 हे पश्चिम आशियातून येतात. सध्या देशात केवळ 16 दिवस पुरेल इतकाच स्टॉक शिल्लक आहे. सिलेंडरसह जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक प्रदेशातून पुरवठा खंडित होण्याची देखील भीती आहे.